नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सायलीने दिवाळीची तयारी करून आता तुळशीसमोर आणि घरासमोर सगळीकडे दिवे लावलेले असतात. तर आता दिवाळीने सुभेदारी वाडा माळांच्या लाईटीने आणि दीपमाळाने आता चमकलेला असतो. इकडे मात्र सायलीच्या मनाला हुरहुर लागून राहिलेली असते. सायलीच्या मनात विचाराचं काहूर माजलेलं असतं. सायली विचार करते की पोलिसांकडे परवानगी घेऊन मधुभाऊला भेटण्याची मी अर्जुन सरांकडे रिक्वेस्ट केली तर चालेल का. पण आता सायली विचार करते की हेही अजून आलेले नाहीयेत आणि यांचा फोनही आलेला नाही. जेवले असतील का आणि दिवसभर हे कुठे असतील असा आता सायली विचार करत असते. तेवढ्यात आता ताटात पंत्या घेऊन कल्पना तिथे येते आणि म्हणते की सायली हे घे आणि उरलेल्या पंत्या लावून घे आणि आता पूजेची सुद्धा तयारी झाली. अर्जुन आला की आपण लगेच पूजा करून घेऊ सायली, असे आता कल्पना सायलीला सांगते. विचार करत सायली म्हणते की आई आज लक्ष्मीपूजन आहे, हे अजूनसुद्धा घरी आले नाहीत, कुठे गेले तुम्हाला माहिती आहे का. कल्पनासुद्धा आता इकडे तिकडे बघत सायलीला म्हणते की नाही ग, मला वाटलं तुला माहिती असेल. कल्पना म्हणते की अगं मगाशी अर्जुनचा चैतन्यला फोन आला होता, काहीतरी महत्त्वाचं काम आहे असे सांगून अर्जुनने चैतन्यला सुद्धा बोलावून घेतलंय. कल्पना म्हणते नशीब आज अश्विन तरी दिवाळीचा घरी आहे, नाहीतर डॉक्टरला कसली आली दिवाळी आणि कसली आली जत्रा. आणि आता बाहेर रस्त्याकडे बघत कल्पना म्हणते की मला वाटलं होतं की अर्जुन दिवाळीत आता रात्रीचे दिवे लागेपर्यंत पण येईल, पण अजूनही तो आला नाही, कुठे गेलाय काय माहिती, असे आता कल्पना बोलते. आणि सायलीला म्हणते की बरं सायली मी आतमध्ये आहे बरं का, तू हे सगळ्या पंत्या वगैरे व्यवस्थित लावून घे आणि आतमध्ये ये. तर सायली ही मान हलवते आणि आता सायलीने त्या उरलेल्या पंत्या घेऊन एक एक पंती लावलेली असते. सायलीचं सगळं लक्ष बाहेर लागलेलं असतं आणि अखेर तुळशी आई समोर पंती ठेवताच सायली ही समोर बघते तर गेटमधून अर्जुन हा आता हसतच आतमध्ये येत असतो आणि सायलीचे लक्ष अर्जुनकडे जाते. एकटक नजरेने अर्जुनला आता सायली बघत असते आणि तेवढ्यात पाठीमागून येत असलेला आता अर्जुन थोडासा बाजूला सरकतो आणि त्याच वेळेस अर्जुनच्या पाठीमागून मधुभाऊ येत असल्याचे सायलीला दिसते. आणि एका क्षणात पडलेला सायलीचा चेहरा हसरा होऊन सायली ही खुश होऊन आता आता मधुभाऊला बघते आणि प्रेमाने मधुभाऊ अशी हाक मारून सायलीने आता मधुभाऊकडे धाव घेतलेली असते. सायलीच्या आनंदाला उधाण आलेलं असतं आणि त्या आनंदातच सायली पळत मधुभाऊकडे येऊ लागते. अर्जुन आणि चैतन्य बाजूला होताच मधुभाऊ शेजारी कुसुम आणि मधुभाऊला बघता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. मधुभाऊ कुसुम हसऱ्या नजरेने हसतच सायलीकडे बघत असतात. पळतच सायली आता मधुभाऊ समोर येऊन मधुभाऊचा हात धरत मधुभाऊला मिठी मारते. सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. सायलीने मधुभाऊला मिठी मारलेली असते. त्याच वेळेस आता अश्विन, प्रताप, कल्पना सगळेजण बाहेर येतात आणि समोरच्या त्या दृश्याने सगळ्यांना आनंद झालेला असतो. कल्पना, प्रताप सगळेजण आता सायलीकडे बघत असतात. सायलीने मधुभाऊला मिठी मारून मधुभाऊच्या मिठीत सायली आता हाय मोकलून रडत असते. सायलीकडे आता सगळे बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. इकडे आता नागराज घरी येता सोप्यावर बसून विचार करत असतो. नागराज विचार करतो की मधुकर पाटील आता बाहेर निघलाय आणि आता मधुकर पाटलाला बाहेर अर्जुनने काढले म्हणजे आता साक्षीने विलासचा खून केला हे आता समोर आणून द्यायला अर्जुनला कितीसा वेळ लागेल, अजिबात वेळ लागणार नाही. आणि मधुकर पाटील बाहेर निघला जेव्हा प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य जर मधुकर पाटलाने समोर आणलं तर मग मला लवकरच येथून पळ काढावा लागेल, असा आता नागराज विचार करत तिथे बसलेला असतो. तेवढ्यात सुमन नागराजकडे येत म्हणते की अहो हे काय, तुम्ही फक्त बसूनच आहेत का अजून. सुमन म्हणते की अजूनही तुम्ही आवरलं नाही, अहो आवराना पटकन, तुम्हाला माहिती आहे का या वर्षीची दिवाळी खूप खास आहे. तेव्हा आता नागराज म्हणतो की कसली आली खास. नागराज म्हणतो की साधी एक गोष्ट ही मनासारखी घडत नाहीये. सुमन म्हणते की अहो असं काय म्हणताय, या दिवाळीला आपलं सगळं कुटुंब एक असणार आहे. हसत सुमन म्हणते की प्रतिमा वहिनी आपल्या सगळ्यांसोबत आता दिवाळी साजरी करणार यावर्षी. सुमन म्हणते की किती आनंदाचा दिवस असणार आहे आणि तुम्ही काय म्हणता, तुमच्या मनासारखं होत नाही, काय होत नाही. तर आता नागराज म्हणतो काय होतंय मग सुमन, माझ्या मनासारखं सांग ना तू.
नागराज म्हणतो वहिनीला काही आठवत नाही, तिला सतत आपल्याला सांगावं लागतं. वहिनीला जर आठवलं असतं तर आपण ही दिवाळी आनंदाने साजरी केली नसती का? तर आता सुमनही थोडीशी निराश होते. सुमन म्हणते बरोबर आहे ना, आपण जे सांगतोय त्यावर ते विश्वास ठेवण्याचा त्या 100% प्रयत्न करतात. देव करो आणि त्यांची स्मृती परत लवकर येवो, असे आता सुमनने देवाकडे प्रार्थना केलेली असते. आणि आता तेवढ्यात रविराज हा तिथे येतो आणि नागराजला म्हणतो नागराज अरे सुमनला मदत करतो की काय तयारीसाठी? तेवढ्यात आता लगेच रविराज म्हणतो की हे बघ मी तन्वीसाठी कपडे आणले बरं का प्रतिमा. रविराज म्हणतो की पण तन्वी कुठे? सुमन म्हणते अजून ती खोलीतून बाहेर आलेलीच नाहीये. सुमन म्हणते तिचा मूड अजून काही ठीक नाही दिसत. रविराज म्हणतो की अरे मी तिचा मूड ठीक केलाय ना, दिवाळी म्हणून मी तिच्या सगळ्या चुका पोटात घातल्यात. रविराज म्हणतो की मग तिला तिच्या चुका पोटात घालायला का होतात? तर एवढ्यात आता प्रतिमा रविराजला म्हणते की तुम्ही चिडू नका. आणि प्रतिमा आता सुमनला म्हणते सुमन तू तन्वीला बाहेर आणतेस का? आणि तेवढ्या सुमन तन्वीला हाक मारून बोलावते. तर तन्वी तिथे येत म्हणते काय झालं सुमन काकू, कशाला बोलावलं आणि कशाला ओरडतेस? तेव्हा आता प्रतिमा प्रियाला म्हणते की तन्वी तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी नवीन कपडे आणले घे. तर आता लगेचच प्रिया म्हणते कशाला आणले, कुठे नवीन कपडे घालून कुठे मिरवायचंय मला? ते ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसतो. आणि आता तेवढ्यात रागाने नागराज उभं राहून नाटक करतो आणि म्हणतो तन्वी कशाला एवढं रागाने बोलते, शांत राहा, एवढं काही झालेलं नाहीये. तेव्हा आता प्रिया म्हणते की काका कशी शांत राहू मी आणि कशी हे कपडे घालून दिवाळी साजरी करू? प्रिया म्हणते मला दिसतंय की तुमच्या नजरेतून मी पार उतरले, पण माझी मनस्थिती समजून घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. प्रिया म्हणते एकदा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण परत परत मी तेच नाही करू शकत ना. ते ऐकून आता रविराज आणि प्रतिमा हे प्रियाकडे बघू लागतात. प्रिया म्हणते की तेव्हा तुम्ही तुमची दिवाळी आनंदाने साजरी करा, रांगोळी काढा, पणत्या लावा, नवीन कपडे घाला, मला हे यातलं काहीच नाही करायचं. आणि रागाने तन्वी आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता लगेचच रविराज म्हणतो हिच्याशी कसं वागव ना तेच काही कळत नाही. आई बापाशिवाय वाढली तेव्हा असं वाटतंय की एवढी विचित्र वागत असेल, पण ही एवढी विचित्र वागते आणि एवढा त्रास देते काहीच कळत नाही. रविराज म्हणतो की कधी कधी एवढी विचित्र वागते ना आणि डोळ्यात पाणी आणते ना, बाप म्हणून मी करायचं तरी काय असं मला वाटतं. तेव्हा आता नागराज म्हणतो की दादा मी तन्वीशी बोलतो आणि तिला समजावतो, तुम्ही काही काळजी करू नका. नागराज म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, ही दिवाळी आपण एकत्र आणि आनंदाने साजरी करणार आहोत, असे म्हणत नागराज तेथून निघून जातो. इकडे आता मधुभाऊ हे सायलीच्या मिठीत असतात. लगेचच मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा. तर आता लगेचच इकडे सायली मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ माझा तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये, तुम्ही आलोय. तर लगेचच मधुभाऊ म्हणतात की सायली अगं खरंच मी आलोय आणि फक्त दिवाळीसाठी नाही तर कायमचा आलोय. ते ऐकून आता सायलीला खूप आनंद झालेला असतो. आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की माझ्याकडून जी चूक झाली होती ती मला सुधारायची होती. तर आता सायली ही मधुभाऊकडे बघते आणि पुन्हा प्रेमाने मधुभाऊला मिठी मारते. तर आता सायली फक्त रडतच असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ए साऊ बाळा अगं रडू नकोस. तर सायली म्हणते की मधुभाऊ रडू द्या, मला खूप दिवसांचे अश्रू साठले होते, बाहेर येऊ द्या. तर आता अर्जुन आणि सगळेजण सायलीकडे बघत असतात. रडत सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही नव्हते ना तर माझ्या डोळ्यासमोर फक्त अंधारच होता. लगेचच मधुभाऊ म्हणतात की अगं अंधार कसा होता, जावई बापू होते ना आणि जावई बापूंनी दिलेला शब्द पाळला आणि मला त्या जेलमधून बाहेर काढलं त्यांनी. तर आता रडतच सायली ही अर्जुनकडे बघते आणि लगेचच मधुभाऊकडे बघत सायली म्हणते की आता खऱ्या अर्थाने दिवाळी माझी खरीच दिवाळी साजरी होईल. तेव्हा आता लगेचच प्रताप म्हणतो की खरं आहे. कल्पना म्हणते की खरं आहे, बाप लेकींची दिवाळीच्या दिवशी भेट होऊन दिव्याचीच ही इच्छा होती. लगेच कुसुमताई म्हणते की ते म्हणतात ना भगवान के घर देर है अंधेर नाही, ते खरं होतंय आता. तेव्हा आता सायली ही आता भरल्या डोळ्यांनी अर्जुनकडे बघते आणि सायली आता अर्जुनकडे बघत असते. तर तेवढ्यात अर्जुन म्हणतो की तुम्हाला वाटतंय तेवढा वाईट नाहीये मिसेस सायली मी.
आणि लगेचच कानाकडे हात नेत अर्जुन म्हणतो की तुम्हाला वाटतंय तेवढा खराच वाईट नाहीये मी मिसेस सायली. तर अर्जुनचे हात पकडत प्रेमाने आता सायलीने अर्जुनला मिठी मारलेली असते आणि लगेचच अर्जुनच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू येत असतात. भरल्या डोळ्यांनी अर्जुनने देखील आता सायलीला मिठीत घेतलेले असते. सगळेजण आता अर्जुन सायलीचे ते प्रेम बघत असतात. प्रताप, कल्पना सगळेजण खुश झालेले असतात आणि आता सायली ही अर्जुनच्या मिठीत असताना इकडे अस्मिता विचार करते की काय मम्मा आणि डॅडला सुद्धा यांनी आता भुरळ पाडली. पूर्णा आजी इथे असायला हवी होती. आणि जेव्हा मधुभाऊ मागच्या दिवाळीच्या वेळेस इथे आले होते त्यावेळेस आता पूर्णा आजीने कसं मधुभाऊचा रागराग केला होता. आणि आता पूर्णा आजीने मधुभाऊला म्हटलेले असते की अर्जुन तू एका जेलमधील आरोपीला घरी आणलंस. हे आता अस्मिताला आठवतं. इकडे आता अस्मिता ते आठवून विचार करते की जरी यांनी मधुभाऊला घरी आणला असेल ना तरी सुद्धा यांच्यामध्ये मी शहाणी आहे आणि हा म्हातारा आपल्या घरी आला हे पूर्णा आजीला कळायलाच हवं. असे म्हणत मधुभाऊकडे मग बघत आता अस्मिता ही आतमध्ये फोन करायला जाते. इकडे आता सायली ही अर्जुनच्या मिठीत असते तेव्हा आता कल्पना म्हणते की आता जेव्हा सायली ही अर्जुनच्या मिठीतून बाहेर येईल ना मधुभाऊ तेव्हाच ती तुम्हाला आतमध्ये घेऊन जाईल. तर आता सायली अर्जुन भानावर येतात. पटकन सायली बाजूला होऊन मधुभाऊचा हात धरते आणि म्हणते चला आज चला मधुभाऊ. आणि मधुभाऊला घेऊन आता सगळेजण आतमध्ये जातात. इकडे आता अस्मिता घरामध्ये जाऊन पूर्णा आजीला कॉल करते आणि म्हणते की ऐक ना ग पूर्णा आजी तू इथे घरामध्ये नाही ना त्याचा इथले सगळेजण फायदा घेत आहेत. आणि घडलेली सगळी हकीकत आता अस्मिता पूर्णा आजीला सांगून फोन ठेवते. इकडे आता किल्लेदाराच्या घरी सगळेजण एकत्र बसून आता प्रतिमाने बनवलेल्या फराळावरती ताव मारत असतात. आणि रविराज चकल्या खात म्हणतो प्रतिमा या चकल्या तूच बनवल्यास ना. तर लगेचच नागराज म्हणतो की सुमनला येतात तरी कुठे. अहो सुमनने बनवल्या असत्या तर तुम्ही फेकून मारल्या असत्या. तर लगेच सुमन हसतच म्हणते काय हो. तर लगेचच नागराज हसू लागतो. आणि आता रविराज सुद्धा चकल्या खात असतो. तेवढ्यात प्रियाला राग येऊन उठून उभा राहा जोराने प्रिया म्हणते बस. तर लगेच सगळेजण प्रियाकडे बघू लागतात. आणि प्रियाकडे बघताच आता प्रिया म्हणते की त्या सुभेदारांच्या घरी माझा एवढा अपमान झाला आणि तरीसुद्धा तुम्ही इथे सगळं काही विसरून चकल्या खाता आणि मला त्याचा किती त्रास होतो याचं तुम्हाला काहीच कसं नाही वाटत. असे प्रिया आता रविराजवर ओरडत बोलते. इकडे आता सगळेजण मधुभाऊसोबत फराळ करत असतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात की या दिवाळीत सगळ्यांबरोबर असं घरी बनवलेलं फराळ मी खाईल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पटकन आता सायली मधुभाऊचा हात धरत म्हणते की मधुभाऊ यातील पदार्थ खाऊन कुठले कुठले पदार्थ मी बनवले ते सांगा बघू. तर डोळ्यांनीच मधुभाऊ लगेच ते पदार्थ ओळखतात. तेव्हा ते बघून अश्विन म्हणतो मधुभाऊ तुमच्या डोळ्यात काय स्कॅनर बसवले की काय. ते ऐकून सगळेजण हसू लागतात. मधुभाऊ म्हणतात की आमची सायली लहानपणापासून कुसुमला फराळ करण्यासाठी मदत करायची. 13 वर्षापासून मी फक्त सायलीच्याच हातचा फराळ खाल्लाय बाकी कुणाच्याच हातचा नाही. ते ऐकून सगळेजण आनंदी होतात. आणि आता प्रेमाने मधुभाऊ हे दिवाळीचा फराळ सायलीसोबत करतात. त्याच वेळेस आता दरवाजातून आता फराळ झाल्यानंतर पूर्णा आजी ही आता घरी आलेली असते. दरवाजात येताच पूर्णा आजी मधुभाऊला बघते. रागाने मधुभाऊकडे बघत पूर्णा आजी आतमध्ये येऊ लागते. तर अस्मिता पळतच जाऊन पूर्णा आजीची बॅग आतमध्ये आणत अस्मिता खुश झालेली असते. रागाने आता पूर्णा आजी मधुभाऊकडे बघते आणि म्हणते की अर्जुन आपल्या घरी पाहुणे आलेत हे मला घरच्यांनी कुणीच का सांगितलं नाही. पूर्णा आजीचा रागाचा रुद्रावतार बघून मधुभाऊ पुढे येत हात जोडतात आणि म्हणतात की मी चाललोच होतो. तर तेवढ्यात लगेचच पूर्णा आजी पुन्हा विचारते की घरच्यांनी मला आपल्या घरी हे पाहुणे आले का नाही सांगितलं. तर आता सगळेजण पूर्णा आजीकडे बघत असतात. तर आता रागावलेली पूर्णा आजी मधुभाऊचा कसा प्रेमाने स्वीकार करते आणि आता सायली ही आता पुन्हा पूर्णा आजीची कशी नाचसून होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.